नमस्कार मंडळी, मी मेघाज इझी रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। रोज रोज टिफिनला काय बनवायचं हा सर्वांचाच प्रश्न आहे। तर मी आज तुमच्यासाठी एक साधी सोपी आणि कमी मेहनतमध्ये छान एकदम टेस्टी अशी रेसिपी घेऊन आलेली आहे। तर कोणतंही आपल्याला इथं वाटण वगैरे करायची अजिबात गरज नाही, तरी खूप छान टेस्टी अशी सोयाबीनची ही भाजी होते। तर त्याच्यासाठी मी इथं 1 बाउल सोयाबीन घेतलेत। आता ही भाजी जी आहे ती 4-5 जणांसाठी पुरेशी आहे इतपत मी बनवत आहे। त्याच्यासाठी मोठा 1 बाउल भरून सोयाबीन घेतलेले आहेत आणि सोयाबीन गरम पाण्यात उकळत्या पाण्यामध्ये घालून घेतले। छान त्याला भिजायला हवं म्हणून मी अशा पद्धतीने थोडं ओझं देत आहे, कारण काय होतं सोयाबीन हलके होतात आणि ते पाण्याच्या वरतीच तरंगतात, तर ते व्यवस्थित भिजले पाहिजेत म्हणून मी गरम पाण्यात अशाच पद्धतीने थोडा वेळ सोडणार आहे। डबा लवकर आवरावा यासाठी मी काय करते, तर पीठ ना खूप जास्त मळत बसत नाही, फक्त पाणी लावून पटकन पीठ ओलं करून घेते। 1 ते 1.5 मिनिटात ही प्रोसेस होते। अशा पद्धतीने पटकन आपल्याला पीठ मळून घ्यायचं, जास्त वेळ त्याला आपण तिंबत बसायचं नाही, कारण थोडा वेळ आपण त्याला रेस्ट देणार आहोत, तोपर्यंत ते छान मऊसूत होतं पीठ। त्याच्यामुळे जास्त वेळ तिंबत बसण्याची अजिबात गरज नसते, त्यामुळे 1-1.5 मिनिटामध्ये पीठ आपलं लावून तयार होतं। त्याच्यानंतर इथं आपले ना सोयाबीन छान भिजलेले आहेत। आता हे मी काढून घेते आणि थोडंसं थंड होण्यासाठी ठेवलेलं आहे। तोपर्यंत इथं भाजीची तयारी करण्यासाठी मी मीडियम साईजचे 2 टोमॅटो घेतलेले आहेत, ते व्यवस्थित छान बारीक असे चिरून घ्यायचे। त्यानंतर मी इथं 2 कांदे घेतलेले आहेत, तेही छान बारीक असे चिरून घेतले। त्यानंतर इथं सोयाबीन थंड झालेलं आहे, अशा पद्धतीने हाताने याचं पूर्ण दाबून ना पाणी काढून घ्यायचं आहे। तर काय होतं माहिती आहे का, पाणी याच्यामध्ये राहिलं ना, जेव्हा आपण भाजी फोडणी टाकतो तेव्हा त्याची जी टेस्ट असते, मसाले असतात हे अजिबात ओढून घेत नाही आणि त्याच्यामुळे ह्याची टेस्ट चांगली येत नाही। त्यामुळे पूर्णपणे भाजीतलं पाणी काढून घ्यायचं। त्यानंतर मी हे जे सोयाबीन आहे ते अशा पद्धतीने बारीक कट करून घेणार आहे। हे सोयाबीन असेच अख्खे असेल ना, आजपर्यंत अजिबात मसाल्याची टेस्ट जात नाही आणि टेस्टला खायला ते छान अजिबात लागत नाहीत। अगर ग्रेव्हीची आपण भाजी बनवतोय तर त्याच्यामध्ये असे अखंड सोयाबीन छान लागतात, पण मी आता ज्या पद्धतीने तुम्हाला भाजी करून दाखवते त्याच्यामध्ये अशा पद्धतीने कट केलेले सोयाबीन छान लागतात आणि याची टेस्ट काही वेगळीच येते। त्यामुळे अशा पद्धतीने सोयाबीन आपल्याला कट करून घ्यायचे आहेत। त्यानंतर भाजी फोडणीसाठी मी इथं कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यात 3 चमचे तेल टाकून घेत आहे। त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं छान तडतडले की अर्धा चमचा मोहरी टाकली। त्यानंतर बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा, छान तेलावर परतवून घ्यायचा। तर गुलाबी होईपर्यंत आपल्याला याला परतवायचा आहे। कांदा छान परतला की त्याच्यानंतर मी इथं 2 हिरव्या मिरच्या तिखट आणि 7 ते 8 लसूण पाकळ्या छान ठेचून घेतलेल्या आहेत, त्या ह्याच्यामध्ये घालायच्या आहेत। हे तेलावर छान परतवून घ्यायचं। आता इथं मी आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे 1 चमचा। तुम्ही जेव्हा लसूण मिरची बारीक करता तेव्हाच इथं आलंही बारीक करून घेतलं तरी चालू शकतं, किंवा आलं किसूनही वरतून घातलं तरी चालू शकतं। 1 मिनिट आपल्याला हे तेलात परतवून घ्यायचं, कारण आलं लसूण पेस्टमध्ये पाण्याची थोडीशी क्वांटिटी असते, त्यामुळे त्याला छान असं भाजून घ्यायचं, नाहीतर मग वास येतो भाजीमध्ये। त्याच्यानंतर इथं मी बारीक चिरून घेतलेले टोमॅटो घातलेले आहेत। टोमॅटो मऊसूत होईपर्यंत आपल्याला हे तेलात परतवून घ्यायचे। त्याच्यासाठी मी इथं 1 चमचा मीठ टाकले, जेणेकरून आपले टोमॅटो लवकर मऊ होतील। ह्याला आता आपण मिक्स करायचं आणि त्याच्यानंतर झाकण लावून छान टोमॅटो मऊसूत होईपर्यंत ठेवून द्यायचं। त्या अगदी 2-3 मिनिटच झालेले आहेत आणि बघू शकता तुम्ही टोमॅटो छान आपले मऊसूत झालेले आहेत। तर हे एकदा आपण मिक्स करून घ्यायचं आणि याच्यात आपण आता मसाले घालायचे आहेत। छोट्या चमचाने 1 चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला आणि सोबत थोडंसं इथं मी अर्धा चमचा लाल तिखट टाकलेलं आहे। तर लाल तिखट टाकणं ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं असेल तर टाका किंवा नाही टाकलं तरीही चालू शकतं। आता हे कोरडे मसाले आपण तेलावर परतवून घेऊयात। त्यानंतर मी इथं सोयाबीन कट करून घातलेलं आहे। आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं। आता इथं तुमच्या घरात मॅगी लवर्स असतील तर इथं मॅगीचा जो 5 रुपयाचा मसाला मिळतो तो घालायचा, कारण ह्याच्याने अजून टेस्ट वाढते। आणि जे मॅगी लवर्स आहेत त्यांना तर हे टेस्ट मसाल्याचीच टेस्ट आवडते, त्यामुळे कुठल्या पण भाजीमध्ये त्यांना मसाला घालून दिला की ते आवडीने खातात। आणि माझ्या घरात माझी मुलगी आणि माझे हस्बंड दोघेही मॅगी लवर आहेत, त्याच्यामुळे मी इथं याच्यात मॅगी मसाला वापरलेला आहे।
खरंच खूप छान टेस्ट येते। आता याच्यामध्ये आपल्याला गरजेपुरतं पाणी घालायचं आहे। तर जे सोयाबीन आहे ते आपण बऱ्यापैकी शिजवून घेतलेले आहेत आणि त्यातलं सर्व पाणी आहे ते काढून घेतलेलं आहे। आता मसाल्याची टेस्ट सोयाबीनच्या वडीमध्ये उतरण्यासाठी आपल्याला इथं पाणी घालून शिजवून घ्यायचं आहे। तर मी ते एकदम छोट्या वाटीने 2 वाटी पाणी घातलेलं आहे। खूप जास्त पाणी घालायचं नाही। त्याच्यानंतर हे मिक्स करून मी छान याला वाफायला ठेवलेलं आहे। 4-5 मिनटं त्याला वाफ काढू द्यायची। तोपर्यंत मी इथं चपात्या करायला घेतलेल्या आहेत। तर पीठ आपण आधी फक्त थोडंसं मळून घेतलं होतं। त्यानंतर एक 10-15 मिनटं भाजी करण्यासाठी जातात, मग त्याच्यात पीठ मळून घ्यायचं छान आणि मग चपाती करायच्या आहेत। ही पीठ भिजवण्याची टिप ही तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि अशा साध्या सोप्या आणि छान टेस्टी रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे। तर चॅनलला न चुकता सबस्क्राईब करा आणि साईडच्या बेल आयकॉनलाही प्रेस करायला विसरू नका। तर अशा पद्धतीने आपले 10 मिनिटात चपात्याही तयार होतात। तर इथं चपाती झालेली आहे आणि सोबत इथं भाजी तयार झालेली आहे। बघा इथं पाणी याच्यामध्ये अजिबात दिसत नाही, पण वड्यांमध्ये छान मसालेदार पाणी राहतं। इतपतच पाणी ठेवायचं त्याच्यामध्ये, म्हणजे ते खायला एकदम कोरडंही लागत नाही आणि टेस्टलाही छान लागतं। वरून थोडासा मी कढीपत्ता कट करून घातला होता, तुम्ही इथं कोथिंबीरही घालू शकता। आणि झालेला आहे माझा टिफिन तयार। तर कशी वाटली रेसिपी नक्की सांगा।